तुम्ही म्हणता राजकारणामध्ये काही होतं, जर उद्धव ठाकरेंनी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, असा कधी फोन आला, तर काय असेल संजय शिरसाट्यांचा रिस्पॉन्स पहिलं कसा असेल? आता कसं माहिती का, आता हे सगळं पाणी वाहून गेलं पाटाखाली. म्हणजे आता ते असं होईल ना की आता तुम्ही डुबायला लागले. आता मी जर हात द्यायचा प्रयत्न केला तर मला भीती वाटते ना, तुम्ही माझ्या डोक्यावर पाय ठेवून वर तर नाही जाणार. विश्वास ज्याला म्हणतात तो विश्वासार्हता आता गेली. उडालाय आणि आम्ही रोज उघड्या डोळ्याने ते पाहतो त्यांच्या अंतर्गत काय चालू आहे. प्रत्येक राजकीय नेता असं करत असतो. भाजपमध्ये काय चाललंय, कोण कोणाच्या विरोधात आहे, राष्ट्रवादीत काय चाललंय, मग शिवसेनेत काय चाललंय, उभाटात काय चाललंय, काँग्रेसमध्ये काय चाललंय, हे सगळं पाहत असतो आम्ही लोक. त्यांच्याकडे पाहिलं तर आता वाटतं की तिथं कोण आहे. 2 माणसाची नावं सांगा जे त्या पक्षाचे नेतृत्व उद्धव साहेबांनंतर करू शकतात. आता ते म्हणतात आदित्य ठाकरेंनी केला पाहिजे. माझ्याच एन्काउंटर इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले उद्धवजी की आता सगळं आदित्यने सांभाळलं पाहिजे, मी वाट बघतोय त्या क्षणाची, असं मला माझ्याकडे मग म्हणाले. देऊन टाका ना आताच, काय तर फरक पडतो. एवढी कॅपॅसिटी आहे तर केलं पाहिजे. काय हरकत काय. असं तुम्हाला वाटतं, तुम्हाला वाटणं हा भाग वेगळा आहे. जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचा ठराव घेण्यात आला कार्याध्यक्ष पदासाठी, राज ठाकरे त्यांचे सूचक होते कार्यकारिणीच्या ह्याच्यात. हो, त्यावेळेला बाळासाहेबाला जेव्हा कळालं तर बाळासाहेब म्हणले ही केलेली चूक आहे, मला माहित नाही, मला विचारल्या गेलं नाही, हे शिवसेना प्रमुखाचे शब्द होते. आजही तुम्ही त्यांचे स्टेटमेंट बघा काढून. काही गोष्टी बाळासाहेब स्पष्टपणे सांगायचे, तुझ्यामध्ये दम असेल, तुला नेतृत्व करायचं असेल तर लोकांमध्ये जा आणि तू स्वतःला सिद्ध कर. म्हणून बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये कधी पटकन उचलून कधी कुणाला मुख्यमंत्री बनवलं नाही, घरातल्या माणसाला, किंवा आमदार केलं नाही, मंत्री केलं नाही. हे बाळासाहेबांचं वैशिष्ट्य होतं. विशेष काय, मुख्यमंत्री जरी असला, ताकद ज्याला म्हणतात ना, मुख्यमंत्री जरी असला तर शिवसैनिकाच्या हाताने चिठ्ठी पाठवून साहेबांनी सांगितलं तुम्हाला राजीनामा द्यायचा आहे, त्या मनोहर जोशीचा राजीनामा शिवसैनिकाच्या चिठ्ठीवर घेऊन गेलेल्या चिठ्ठीवर झाला. याला ताकद निर्माण करणं म्हणतात. आणि मला आमदार व्हायचं, मला मंत्री व्हायचं, मला असं व्हायचं, असं शिवसेना प्रमुख कधीच केलं नाही. पण